सातारा लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोमवारी उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाली होती आणि त्या चर्चेत कोणताही तोडगा का निघाला नाही, पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील आता उघड झालाय। खासदार आणि मंत्री हे दोघेही भाजपचे, मात्र गिरीश महाजन उदयनराजे भोसलेंकरता वेगळाच निरोप घेऊन आले होते। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याचा पक्षाच्या वरिष्ठांचा निरोप घेऊन महाजन आले होते, मात्र गिरीश महाजनांनी दिलेला हा प्रस्ताव स्वीकारण्यास उदयनराजे भोसलेंनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी उदयनराजे भोसलेंनी काही प्रश्न उपस्थित केले। सध्या भाजपचा राज्यसभेचा खासदार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढल्यास मतदारांमध्ये काय संदेश जाईल, या प्रश्नाचं चर्चेत उत्तर मिळालं नाही। परिणामी दोन्ही नेत्यांच्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही। महाराजांबद्दल तर काय त्यांच्या तिकीट मागण्याची गरजच नाही, खरं म्हणजे त्यांना पक्षाची गरज आहे, ती पक्षाची गरज आहे। नाकारण्याचा प्रश्नच नाहीये, कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये। महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही, खरं म्हणजे तिथे आमची गरज आहे त्यांना तिकीट देणं। पण मला वाटतं की तीन पक्षांमध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे। खासदार उदयनराजे भोसले आणि गिरीश महाजन यांच्या भेटीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं, कारण 13 मार्चला भाजपनं राज्यातील 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती। भाजप उमेदवारांच्या राज्यातील पहिल्याच यादीत सातारा जिल्ह्याचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांचं नाव असेल असं सगळ्यांनाच वाटत होतं। मात्र उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत अजून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत। महाराजांचा एक नावलौकिक आहे, त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावर आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। आणि येणाऱ्या काळामध्ये, कारण आता फार वेळ राहिलेला नाही, त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या विचार विनिमय करण्यासाठी उमेदवारांच्या यादीत नाव नसल्यामुळे उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते। कार्यकर्त्यांच्या नाराजीची कल्पना आल्यानंतर पक्षानं सावध पावलं टाकत उदयनराजे भोसले यांची भेट घेण्याकरता गिरीश महाजन यांना पाठवलं होतं, पण दोन्ही नेत्यांमधील चर्चा निष्फळ ठरली। दुसरीकडे उदयनराजे भोसलेंना थेट डावलणं भाजपलाही परवडणारा नाही, कारण उदयनराजे भोसलेंना मानणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे। आता उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर लढणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढणार, याकडे जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलेलं आहे। उदयनराजे राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही लोकसभा निवडणूक लढतील का हे जाणून घेण्यासाठी आणि उदयनराजेंचं मत जाणून घेण्यासाठी गिरीश महाजन काल साताऱ्यात आले होते। ही चर्चा झाली, मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं आपल्याला सूत्रांकडून कळतंय। साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नाशिक